स्वागत आहे तुमचं उद्योग स्पार्क मध्ये। आज आपल्यासोबत आहेत रितेश रंगारी सर, जे की नॅशनल SC/ST हब याचे प्रभारी म्हणून काम करतात। SC/ST समुदायामधून येणाऱ्या उद्योजकांना किंवा जो कोणी युवक असेल त्याला उद्योग उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी ही लोक त्या ठिकाणी काम करत असतात, परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतो। परंतु आज या सरांची आम्ही अहिल्यानगर या ठिकाणी आल्यानंतर SC/ST हब आणि डिक्की या संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। तर सर, काय उद्देश आहे या कार्यक्रमाचा? ऍक्च्युली हा जो प्रोग्राम आपण आज केलेला आहे याचा मेन उद्देश हेच होतं की भारत सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी जे गव्हर्नमेंटने लॉन्च केली होती 2012ला आणि जे 2015ला कंपल्सरी केली आहे भारत सरकारने, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की जे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट, मंत्रालय, PSU आहे, आम्ही जे पण काय प्रोक्युरमेंट करतोय गुड्स किंवा सर्व्हिसेस, त्यांचा त्यांनी कोटा निर्धारित केला आहे की 25% आम्ही प्रोक्युरमेंट केलं पाहिजे फ्रॉम मायक्रो अँड स्मॉल कॅटेगरी युनिट्स। सोबत त्यांनी हे म्हटलं की 4% आम्ही कमीत कमी प्रोक्युरमेंट केलं पाहिजे फ्रॉम SC/ST ओन युनिट, आणि सोबत त्यांनी म्हटलंय 3% कमीत कमी आम्ही प्रोक्युरमेंट केलं पाहिजे फ्रॉम वुमन ओन एंटरप्राइजेस। पण प्रॉब्लेम काय की जेव्हा आपण म्हणतो की 4% कोटा गव्हर्नमेंटनी अलॉट केलेला आहे की कमीत कमी 4% आपण SC/ST युनिट्स कडून घ्यायला पाहिजे, पण हा 4% कोटा फुलफिल नसल्यामुळे गव्हर्नमेंटने काही काही ठिकाणी स्पेशल असे ऑफिस सुरू केलेले आहेत। ही जी आपली स्कीम आहे नॅशनल SC/ST हब, ही अख्ख्या भारतामध्ये लागू आहे आणि काही काही ठिकाणी, काही काही स्टेट्समध्ये आपले डेडिकेट ऑफिस पण आहे। जसं आपल्या इथलं एक ऑफिस पुण्यामध्ये आहे नॅशनल SC/ST हबच्या नावाने, आणि ही जी योजना आहे डायरेक्टली अंडर MSC मंत्रालय ऑपरेट होतं। आणि असा जो प्रोग्राम आपण केलेला आहे, ज्याचं नाव बघित असणार आपण आंतरप्रेन्योर अवेअरनेस अँड स्पेशल डेव्हलपमेंट प्रोग्राम, याचं मेन हेच आहे की जे आपले SC/ST जे समाज आहे, जे घटक समाज आहेत, मग त्याच्यात आपले ऍस्पायरिंग युनिट्स असतील किंवा एक्झिस्टिंग बिझनेसवाले असतील, त्यांच्याकडे जे जे आपली योजना आहेत, मग ह्याच्यामध्ये नॅशनल SC/ST जे सेंट्रल योजना आहेत ते तर आहेतच, सोबतच जे आपले बाकीचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये MSME DFO आहे, त्यांचे अधिकारी ते आले होते छत्रपती संभाजीनगरवरनं, त्यासोबत ICIचे ते अधिकारी आले होते, चार्टर्ड अकाउंटंट, त्यासोबत आपण LDMचे बँक त्यांना पण इथे बोलवलं होतं, सोबतच 2 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PSUला सुद्धा आपण इथे बोलवलं होतं, ज्याच्यामध्ये आपण आज EIL इंजिनियर्स इंडिया लिमिटेड आणि IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड हे पण इथे आले होते। आणि सगळ्यांचं मेन हे होतं की कसं काय आपण एक इकोसिस्टम तयार करूया, जेणेकरून आपले जे SC/ST जे आपलं लोक आहेत, समाज आहे, त्यांना पण कसं काय उद्योजकांना बनवून आपण अख्ख्या त्यांना पण डेव्हलप करूया आणि अख्ख्या आपल्या अहिल्यानगरला पण आपण डेव्हलप करूया। कारण जेव्हा आपण म्हणतोय की भारताला एक आपल्याला मोठं GDP आपल्याला घेऊन जायचं आहे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी, 7.5 ट्रिलियन इकॉनॉमी, हे सगळं अचीव्ह करायला जेवढे पण आपले घटक आहेत त्याच्यामध्ये SC/ST समाज असेल, OBC समाज असेल किंवा बाकी समाज असतील, ह्या सगळ्यांनी इक्वली समोर घेणं फार गरजेचं आहे। आणि कुठेतरी बघतो की SC/ST समाज एवढा ऍक्च्युली आंतरशिपमध्ये एवढा नाही आहे, तर त्यांच्या कसं काय आपण त्याला ह्या मार्गामध्ये आपण आणू शकतो, त्याचा कसं काय आपण विकास करू शकतो, जेणेकरून अख्ख्या भारताचा विकास होईल, त्या दृष्टिकोनाने आपण पूर्णपणे काम करतो। आता आपण बघतो की SC/ST समाज म्हटल्यानंतर त्याच्यापर्यंत योग्य अशी माहिती पोहोचत नाही किंवा अशा प्रकारचे कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशन होतंय हे पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। तर ह्या लोकांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकाल का, हे कार्यक्रम कधी असतात, कुठे असतात, हे त्यांना समजण्यासाठी काय कसं बघू शकतो? बघा सर, आम्ही ऍक्च्युली काय करतो, ज्या ज्या ठिकाणी आपले प्रोग्राम वगैरे असतात, हा, एकतर आमची साईट आहे, मी मगाशी PPT पण सांगितली, आमची साईट आहे www.scshub.in, किंवा जे आमची गव्हर्नमेंटची साईट आहे MSME गव्हर्नमेंटची MSME.gov.in, तर ह्याच्यामध्ये भरपूर माहिती तुम्हाला भेटेलच। पण जेव्हा पण आम्ही ठरवतो की आपल्याला कुठे पण प्रोग्राम करायचा आहे, कुठल्या पण जिल्ह्यामध्ये जाऊन प्रोग्राम करायचा आहे, तर आपण काय करतोय, तिथले जे लोकल आपले डिपार्टमेंट असतात, त्यामध्ये बँक असू द्या, DIC असू द्या, जिल्हा उद्योग केंद्र असू द्या, किंवा जे आपले असोसिएशन वगैरे आहेत, जसं आता पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये डिक्की पण खूप अग्रेसिव्हली काम करतायत, हा ना, तर आम्ही काय करतोय की त्यांच्या मार्फत आम्ही जास्त ग्राउंड लेवलला जाण्याचा प्रयत्न करतोय। सोबतच प्रोग्राम होण्याच्या आधी आम्ही लोकल DIC टीमला पण भेटतोय, बँकेला भेटतोय। इथे आम्ही काल आलेलो, आम्ही DICला व्हिजिट केलं आणि इथले जे ITI कॉलेज आहेत त्यांना पण आम्ही व्हिजिट करून आलोय। आमचा मेन उद्देश आहे की हे जे प्रोग्राम आपण करतोय मॅक्झिमम लोकांपर्यंत यांची म्हणजे इन्फॉर्मेशन गेली पाहिजे, असा दृष्टिकोन आपण पूर्णपणे काम करतोय। आणि जर जास्त आपल्याला माहिती असू म्हणजे लागेल तर आमचं स्वारगेटला पुण्याला ऑफिस आहे, त्यामध्ये पण आपण कधी पण माहिती घेऊ शकता। आणि सोबतच जे आमचे मोठे मोठे प्रोग्राम असतात त्याची माहिती पूर्णपणे जी आमची साईट आहे www.scshub.in, त्यामध्ये पण पूर्णपणे आम्ही माहिती तिथे जाहीर करतो, तर त्या अनुषंगाने पण आपण तिथं माहिती आपण घेऊ शकता लॉंग टर्म मध्ये। आता आपण बघतो की ज्यावेळेस एखादा युवक उद्योग उभा करू इच्छितो तर त्याला बँका लोन नाकारतात वगैरे, मग तो अडचणीत सापडत असतो किंवा तो तिथून मागे होतो, तर याच्यासाठी आपलं सहकार्य कसं असतं? बघा, ऍक्च्युली ही जी डिफिकल्टी आहे ती आम्हाला पण करतं, तर त्यामुळे आमचा जो डिपार्टमेंट आहे राष्ट्रीय लघुउद्योग निगम,
ह्यांनी वेगवेगळ्या बँकेसोबत त्यांनी करार केलेले आहेत. त्यामध्ये आपले गव्हर्नमेंटचे बँक सुद्धा आहेत आणि काही नॅशनल आणि प्रायव्हेट बँक सुद्धा पण आहेत. तर आम्ही काय करतो, जेव्हा पण एखादी उद्यमी आमच्याकडे येतं की त्याला बँकेकडनं लोन त्याला पाहिजे, तर आम्ही त्यांच्याकडनं काही बेसिक डॉक्युमेंट घेतो आणि त्यांच्याकडे एक ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेतो. तर आम्ही काय करतो की आम्ही त्या फाईल सोबत आमच्या डिपार्टमेंटचं एक रेकमेंडेशन लेटर पाठवतो. ह्याचं बेनिफिट काय होतं की जेव्हा पण तुमच्या फाईल सोबत डिपार्टमेंटचं एक लेटर जातं तर बँकेला ती फाईल प्रायोरिटीज करावं लागतं. कारण काय की त्यांना माहित आहे की तुमची फाईल एक एमएसएमई फाईल आहे आणि ती फाईल ऑलरेडी एका म्हणजे डिपार्टमेंट चॅनल थ्रू त्यांच्याकडे गेलेली आहे. तर त्यामुळे त्याला ते प्रायोरिटीज करतात. आणि आपण याच्यामध्ये बघाल, आता याच्यामध्ये कसं जर बरोबर प्रश्न आहे की बँकेकडून थोडं डिफिकल्टी वगैरे होतं, ह्याच्यामध्ये कोणी कमिट करू शकत नाही की जेवढं तुम्हाला लोनची गरज आहे तेवढं तुम्हाला भेटेल, कमी असतं ते होऊ शकतं. बट याच्यामध्ये आपण व्हॉट वी कॅन मेक शुअर की हा जो वेळ लागणार आहे तुम्हाला लोन घेण्याकरिता, हा याच्यामध्ये लोन भरपूर याच्यात कमी होऊ शकतं. तर असं अनुषंगाने आपण काम करतोय. सोबतच आजच्या प्रोग्रामला आपण आयसीआयचे ते प्रतीक गांधी साहेबांना पण बोलवलं होतं, जे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांनी पण फायनान्शियल डिसिप्लिन आणि हाऊ टू यूज AI इन फायनान्स त्यांनी खूप छान लेक्चर दिलेलं आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या समाजाला हे कळतं की बाबा जेव्हा आपण AI बोलतो ते AI ला कसं काय वापरून आपण फायनान्शियल डिसिप्लिन वापरू शकतो, ह्या अनुषंगाने खूप छान लेक्चर झालेलं आहे सर. तर आता आपण बघतो वेगवेगळे उद्योग असतात, तर आपल्या या स्कीम मध्ये किंवा आपण कोणकोणत्या उद्योगाला प्राधान्य देतात आणि कोणकोणते उद्योग आपल्या लिस्टमध्ये आहेत? सर तसं बघायला गेलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे सूचना आम्हाला आहेत ह्याच्यामध्ये सगळे आम्हाला उद्योग सेमच आहेत. ह्याच्यामध्ये आधी होतं की मॅन्युफॅक्चरिंगला वेगळ्या स्कीमचा सपोर्ट होतो, सर्व्हिसला वेगळं सपोर्ट होतं, पण आजच्या तारखेला सगळं आमच्याकडे सेम झालेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग असू दे की सर्व्हिस असू दे, सगळ्यांना सेम स्कीमचा बेनिफिट भेटू शकतं. येस. जर पुढील आपला कार्यक्रम कुठे असेल आणि कोण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो? आमचे जे प्रोग्राम आहेत जवळपास मला महाराष्ट्राचे 12 जिल्हे मला गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. सोबत आमचं मुंबईला पण एक ऑफिस आहे, त्यांना पण 12 जिल्हे दिलेले आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी. तर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण प्रोग्राम करूच, हा ना. आणि ह्याच्यामध्ये जे आपले ऍस्पायरिंग असतील उद्योजक, ज्यांना म्हणजे व्यवसाय सुरू करायचा आहे, ते पण इथे येऊ शकतात माहिती घेण्याकरिता. त्यासोबत ज्यांचा ऑलरेडी काही व्यवसाय सुरू आहे त्यांना पण मोठा करायचा असेल तर ते पण आमच्या प्रोग्राममध्ये येऊ शकतात. तर एकंदरीत एक्झिस्टिंग प्लस ऍस्पायरिंग दोघे पण इथे अंतरप्रेन्योर येऊन याचा बेनिफिट घेऊ शकतात पूर्णपणे. नक्कीच सर. म्हणजे मित्रांनो बघा की गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंटची ही सर्व माणसं आपल्याला उद्योजक करण्यासाठी तयार आहेत, परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्या कारणाने आपण मागे राहतोय. जर नक्कीच तुम्हाला देखील उद्योग करायचा असेल, उद्योगाचा विचार तुमच्या डोक्यामध्ये शिरत असेल, उद्योगाचा विचार तुम्ही करत असाल, तर ही माणसं तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर आहेत. त्यांच्यासोबत आपण कनेक्ट व्हा, त्यांच्यासोबत जोडले जा. त्यांचं मुख्य ऑफिस पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी आहे. तर पूर्ण ऍड्रेस काय आहे सर, लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतील? 211-13 टाइम स्क्वेअर बिल्डिंग, मुकुंदनगर, स्वारगेट, पुणे. नक्कीच. म्हणजे हा जो काही त्यांचा ऍड्रेस आहे त्यांच्यापर्यंत पोहोचा. तुमचा उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी ही माणसं तुम्हाला मदत करताय, गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करताय. आपण देखील एक उद्योजक होण्याचा किंवा एक मोठा उद्योग उभं करण्यासाठी ही माणसं काम करताय. त्यांच्यासोबत जोडले जाऊन आपला उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी त्या ठिकाणी करा. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या उद्योजकाच्या इंटरव्ह्यूज, उद्योजकाचे यशोगाथा बघायला आवडत असेल, वेगवेगळ्या योजनांची माहिती बघायला आवडत असेल, तर आपला उद्योग स्पार्क चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.